रामराम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपल्या समोर एक नवीन चित्रपटाची गोष्ट झाली आणि ती म्हणजे दर्या भवानी. तर सर्वप्रथम आपण मृण्मयीचं पहिलं अभिनंदन करूया की या चित्रपटात तुम्ही एक पार्ट बनत आहे आणि ही गोष्ट झाली. तर तुझी काय पहिली कल्पना होती या चित्रपटाबद्दल? मला सगळ्यात पहिल्यांदा आनंद म्हणजे दिग्पालचा आणि माझा असा सहज फोन फार कमी वेळेला होतो. तर दिग्पालचा फोन आला आणि तर तो नवीन चित्रपट एवढंच बोलल्यावर मी जोरात ओरडले होते. म्हटलं की चला, चला, चला. म्हणजे पुढचं काही बोलू पण नको आणि अ, अ, आम्ही वाचनाला भेटलो आणि त्याच्यानंतर तुम्ही आता टीझर बघताय. म्हणजे मला बरोबर. वाटतं की हा टीझर पुरेसा बोलका आहे आणि टीझर बघितल्यानंतर आमच्या चेहऱ्यावरच्या भावना सुद्धा पुरेशा बोलक्या आहेत. म्हणजे महाराजांच्या आरमाराबद्दल किंवा महाराजांच्या सागरी म्हणजे त्यांनी समुद्रावर अ, जे धाडस केलेलं आहे किंवा जे कर्तृत्व बरोबर आहे. आहे त्यांचं, तर त्याला मुजरा करण्याचं दर्या भवानी हे साधन आहे आमच्यासाठी. पण चित्रपटाचा जर इतिहास बघायला लागला शिवरायांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघायला लागला एक दर्या किनाऱ्याचा हा एक पाठ दाखवला गेलेला हो. आहे. तर त्याच मग तुमचा काय अनुभव असणार? एक म्हणजे तुमचा एक यापूर्वीचा अनुभव म्हणजे या गोष्टी घडतायत म्हणजे या शिवराजांच्या इतिहासाबद्दल तर तुम्हाला थोडासा काय अनुभव असणार? दिग्पालनी आम्हाला याची गोष्ट आणि मुळात दिग्पालच्या बाबतीमध्ये काय होतं, तो फक्त सिनेमाची गोष्ट नाही सांगत. ज्या घटना त्याचा प्रचंड जास्त अभ्यास आहे. म्हणजे त्याच्या इतकं वाचन त्याच्या एवढंसं सुद्धा मी बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर वाचलेलं नाहीये. कारण त्याचे इतके वेड्यासारखे संदर्भ आणि नवीन-नवीन कागदपत्र म्हणजे मला असं वाटतं सिनेमे फावल्या वेळात बनवतो. तो संशोधक आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. वरती त्याचं संशोधन जे चालू आहे ते अत्यंत आम्हाला सुद्धा दिपवणारं असं आहे. तर त्यामुळे अनेक वेळेला अशा गोष्टी बोलल्या जातात किंवा कळतात, की ज्या सामान्य लोकांना माहितीच नसतात. कारण बरोबर. त्यांचा प्रत्येक जण जाऊन हे सगळे रेफरन्सेस वाचणार नाहीये. प्रत्येकाची मग ती त्यांची आवड असेलच असं नाही. म्हणजे महाराजांबद्दल नाही म्हणत आहे, पण खोलात जाऊन एखाद्या विषयामध्ये बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इतिहासाची आवड लागते, तुम्हाला 4 गोष्टींची आवड लागते, जी दिग्पालमध्ये आहे. तर त्याच्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून ज्या आम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी कळल्या, तर त्या पुरेशा हादरवणाऱ्या, हलवणाऱ्या म्हणजे किंवा काही वेळेला आता मी त्याच्यामध्ये फार मला जायचं नाहीये. पण काही रेफरन्सेस किंवा काही प्रसंग सांगताना मी दिग्पालला 1-2दा थांबवलं होतं आणि मी त्याला म्हटलं होतं, की मला कळलं आणि याच्यानंतर तर जर का तू मला याच्याबद्दल नाही सांगितलंस तर मला जास्त आवडेल. कारण ते प्रसंग हॉन्ट करत होते. म्हणजे ते ते बरोबर आहे. डोक्यातून जात नाहीत आणि तर म्हणजे महाराजांची किती गरज होती आणि खरोखरच रयतेचा अ, पालनकर्ता किंवा कर्ता-धर्ता किंवा बाप म्हणून जी महाराजांची प्रतिमा का बरोबर आहे. तयार झाली, तर त्याची उत्तरं सगळी हा इतिहास बरोबर. वाचल्यानंतर. पण जेव्हा हा दिग्पाल सरांनी जेव्हा हा विचार केला दर्या भवानीचा, त्याच्यामध्ये सखोल जाऊन तो विषयाचा त्यांनी पूर्ण संशोधन केलं असेल, तेव्हा तुमच्यापर्यंत पण थोडाफार हिंट आली असते की कसं हं. असतं. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला जो भूमिका तुम्हाला जी करायची आहे, हां. कॅरेक्टर तुम्हाला त्याच्यामध्ये कसं तुम्हाला त्या त्यामध्ये खूप समुद्रामध्ये छान कसं लढाई लेयर्स आहेत. कशी हं, असणार, हं. कसा तुमचा असणार ते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मी आता भूमिकेबद्दल फार नाही सांगणार आहे. ते याचं तर आहेच, कारण ते तर म्हणजे आहेच. मी एवढं सांगेन, की मी कारण तुमच्या माइंडमध्ये आला असेल आता कदाचित मला घोडेस्वारी असणार, हां. का स्विमिंग असणार, एक नाही प्रकार असतो. हो, हो. आहेत, आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अर्थातच या सगळ्या गोष्टी आहेत. त्यातल्या मी कुठल्या करणार आहे, काय नाही अजून गुलदस्त्यामध्ये मला ठेवायला आवडेल. पण अ, अ, दिग्पालच्या सिनेमामध्ये या ना त्या प्रकारे भूमिकेवरती कष्ट घ्यायलाच लागतात. येस. मग ते कधी आम्हाला फायटिंगसाठी म्हणजे लढाईसाठीची पूर्वतयारी असेल, शस्त्र चालवायला शिकणं हां. असेल, त्याच्यानंतर फरजंदमध्ये सुद्धा लढाई होती. म्हणजे बऱ्याच सिनेमांमध्ये बरोबर किंवा आहे. फतेह शकसमध्ये सुद्धा फायटिंग सिक्वेन्स होता. ह्याच्या व्यतिरिक्त भाषेवरती सुद्धा खूप जास्त काम करायला लागतं. तर दिग्पालचा सिनेमा म्हणल्यानंतर तयारी हे ओघानेच पण येतं. पण दिग्पाल दादांनी चित्रपटाची तारीख पण जाहीर केली आहे हो, 15/1. 15/1 म्हटलं की मकर संक्रांत. हं, म्हणजे तुमच्यासाठी पण एक चांगला दिवस आहे म्हणजे हो, स्त्रियांसाठी. हो. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की जेव्हा तुम्हाला तारीख कळल्यानंतर? अ, म्हणजे अचानकच ही तारीख कशी काय आणि 6 महिन्याचा गॅप म्हणजे एवढ्या फास्ट ट्रॅकवरती म्हणजे पण शूट होणं. दिग्पाल करतो म्हणजे आणि
त्याचं काम खूप आधीपासून येस. या चित्रपटावरती चालू आहे. म्हणजे कसं असतं, की दिग्दर्शक, लेखक त्यांचं संशोधन सुरू होतं, त्यांची स्क्रिप्ट रेडी होते आणि एक गोष्ट बरोबर आहे. एकेकापर्यंत पोहोचत जाते. त्यामुळे तो खूप काळ ह्या संहितेवरती काम करतोय आणि सध्याच्या काळामध्ये मला असंही वाटतं, की तारीख आधीच जाहीर केलेली अ, बरी असते. म्हणजे जे कायम नंतर मग असं होतं, की अरे तुमच्यामध्ये तुम्हाला तारखा ठरवता येत नाहीत का? बरोबर. किंवा काय एक्झॅक्टली होतं. तर हे पण कारण आहे, की जर का प्रत्येकजण एवढं प्लॅन करून उतरू शकलं, जर का प्रत्येकजण अनाउन्समेंटलाच किंवा ऑन फ्लोअर जाण्याच्या आधी जर का तारीख आणि ती प्रत्येकासाठी ती डेडलाईन सुद्धा असते. बरोबर आहे. इट्स अ गुड प्रेशर येस. आय थिंक. ते असणं पण योग्य असतं, की तुम्ही तारीख जाहीर केली आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्या तारखेला पण आन्सरेबल राहता. बघायला गेलो, अशी तुमची कुठली इच्छा आहे का, की मला ही भूमिका करण्याची इच्छा होती आणि ती तुम्हाला आता मिळाली आहे किंवा राहिली आहे, असं काय सांगू शकतात? एक म्हणजे मला अजून खूप भूमिका करायच्या आहेत. मला पण तुम्हाला माझं लहान वयातच तुम्हाला एक चांगली भूमिका म्हणजे हो, मिळतेच हो, आहे हो, समजा. हो, तर हो. पण मला कायम हे असं हवं होतं, की त्या व्यक्तिरेखेनी जर का मी ओळखले गेले, तर मला ते ते आत्तापर्यंत मला असं वाटतं, की ते खूप छान मिळालंय. म्हणजे आजही कुंकूमधली जानकी म्हणून लोक वाह! मला हाक मारतात. म्हणजे रस्त्यावरती बरोबर, अजूनही कुंकू चा उल्लेख निघतो. त्याच्यानंतर आमचा तो मोकळा श्वास नावाचा चित्रपट, त्याच्यामध्ये बरोबर आहे. कुसुम हे कॅरेक्टर, तर ते खूप लोकं मोकळा श्वास, मोकळा श्वास तुमच्या तो 3 बहिणींचा सिनेमा म्हणून ओळखतात. त्याच्यानंतर दिग्पालच्या सिनेमामुळे केसर हे मला नवीन पात्र मिळालं, जे माझ्याबरोबर कायम राहिलं, वाह, की वाह! अ, दिग्पालचा सिनेमा म्हटल्यानंतर केसर हे पात्र केसर. लोकांनी म्हणजे त्याच्यावर एक काय आवडलं असं म्हणूया किंवा नटसम्राटमधली चिमणी असेल, म्हणजे चिमणी म्हणून. तर जेव्हा कलाकाराला त्याच्या नावाशिवाय म्हणजे कधी-कधी असं होतं, की पटकन माझं नाव नाही आठवणार, पण "तू ती चिमणी ना गं," असं म्हणे, "तू केसर ना गं," असं एक म्हटल्यानंतर तर पॅटर्न, एक नावाचं पॅटर्न बनलं. एक्झॅक्टली. तर त्याहून मोठी पावती नसते. कारण बरोबर. जेव्हा तुमच्या भूमिकांच्या नावावरून तुम्ही ओळखले जाता, तेव्हा असं वाटतं, की हां, म्हणजे त्यांना आवडेल असं काहीतरी कदाचित म्हणजे याचा असा झालेलं अर्थ आहे. की कलाकार हा भुकेलच असतो भूमिकेसाठी. हो, चांगल्या मी आणि हां, आय थिंक मी मरेपर्यंत असंच मला वाटत राहील, की अरे हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. बरोबर आहे. पण अशा अनेक भूमिका आहेत आणि मला कायम असं वाटतं, की एकापेक्षा वेगळं म्हणजे आधीपेक्षा काहीतरी वेगळं बरोबर आहे. करण्याची भूक माझ्यामध्ये आहे आणि ते नशिबाने मला मिळत गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्याशी छान बातचीत झाली आहे आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन ह्या धन्यवाद. चित्रपटाला तुम्ही इन झाल्याबद्दल. आता तुम्ही आपल्या छोट्याशा प्रेक्षकांना काय सांगणार, की जेणेकरून त्या प्रेक्षक तुमची अजून उत्सुकता तुमची वाढत जाणार? दर्या भवानीचा टीझर तुमच्या भेटीला आलाय. मला असं वाटतं आम्ही याहून जास्त काही सांगण्यापेक्षा जाऊन टीझर बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तो पुरेसा बोलका आहे. धन्यवाद.